नमस्कार मित्रांनो. सध्या भारतात अनेक प्रकारचे स्कॅम होत आहेत. त्यामध्ये सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करतात. आजकाल डिजिटल अरेस्ट पद्धत खूप चर्चेत आली आहे. या टोळीद्वारे नवीन पद्धतीचा वापर करून जवळजवळ 6 कोटी रुपयांची फसवणूक दररोज केली जाते. या घोटाळ्यातील आकडेवारी एकदम धक्कादायक आहे. डिजिटल अरेस्टची पद्धत करून आरोपींनी यावर्षी आतापर्यंत 2140 कोटी रुपयांची फसवणूक केलेली आहे. फसवणुकीचे या प्रकारात घोटाळेबाज ईडी, सीबीआय, पोलीस किंवा आरबीआयचे अधिकारी असल्याचे भासवतात. मग सर्वसामान्यांना कुठल्या तरी खोट्या प्रकरणात अडकून त्यांच्यावर कारवाई करण्याची धमकी देतात. दररोज अनेक लोक या फसवणुकीच्या पद्धतीचे बळी पडतात. ही फसवणूक कंबोडिया, म्यानमार, व्हिएतनाम, लाओसा आणि थायलंड या देशांमधून होत आहे. या प्रकाराच्या फसवणुकीत सायबर गुन्हेगार तुम्हाला तुमच्या कामावर ट्राय, आरबीआय किंवा कोणत्याही कुरिअर कंपनी मार्फत कॉल करतात. हे IVR कॉल असतात, ज्यामध्ये तुमचा नंबर किंवा बँक खाते ब्लॉक करण्यात आल्याचे सांगितले जाते किंवा योग्य पत्ता न मिळाल्यामुळे तुमचा कुरिअर डिलिव्हरी करू शकला नाही. या कॉलमध्ये कस्टमर सपोर्ट ऑफिसरशी बोलण्यासाठी 9 नंबर किंवा कोणताही दुसराही नंबर दाबायला सांगितला जातो. एखादी व्यक्ती कस्टमर सपोर्टशी बोलताना त्यांना घोटाळा सुरू होतो. सर्वप्रथम तुम्हाला सांगितले जाते की तुमच्या नावावर कर्ज आहे का, किंवा बनावट सिम वापरले जात आहे, किंवा तुमचे आधार कार्ड ड्रग्जसह पकडले गेले. त्यानंतर ते तुम्हाला बनावट पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने घाबरवण्याचा प्रयत्न करतात. या संपूर्ण प्रकारात हे घोटाळेबाज सुप्रीम कोर्ट, पोलीस, सीबीआय अशा संस्थांच्या नावाने तुम्हाला घाबरवतात. बनावट केस तयार करून डिजिटल अदालतमध्ये सुनावणी सुरू केली जाते. या सगळ्यांसाठी तुम्हाला डिजिटल अटक केली जाते. डिजिटल अटकेत घोटाळेबाज तुम्हाला कोणाशी बोलून देत नाही, कोणाशी भेटून देत नाही किंवा घराबाहेर पडून देत नाही. काही प्रकरणांमध्ये संपूर्ण कुटुंबाला त्याचा बळी बनवण्यात आले आहे. यामध्ये सर्व बनावट कृती स्काईप कॉल, व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलवरती केले जातात. शेवटी प्रकरण दडपण्यासाठी घोटाळेबाज तुमच्याकडून पैशांची मागणी करतात. त्यानंतर तुम्ही पैसे ट्रान्सफर केले की त्यांचे कॉल येणे बंद होते. असे जर तुमच्या सोबत काही घडले असेल तर तुम्ही तत्काळ नजदीकच्या पोलीस स्टेशनला कॉल करून तुमची तक्रार नोंदवावी किंवा 1930 या सायबर क्राईम हेल्पलाईनवरती तुमची तक्रार नोंदवावी. सावधान राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.